चा गाजा बाजा होता, त्यांनी कमबॅक केलंय. पहिला चेंडू वाईट बॉल. स्कोर वाढते 8 रन. 1 ओव्हरची समाप्ती 8 रन. अंपायरचा इशारा नो बॉल. एक्स्ट्रानी रन वाढतंय 9 रन. 1 ओव्हर 9 रन. आमचा हेतू यंग इंडियन प्रीमियर लीग आणि यंग इंडियन स्पोर्ट्स क्लब की आणि सुंदर असा शॉट. 1 रन नक्कीच भेटेल. 2 बॉल 10 रन. 1 बॉल 10 रन की 2 बॉल 10 रन. 1 बॉल 10 रन. 1 बॉल 10 रन. क्रिकेटला त्यांनी खूप टाइम दिलाय. इरफान, नितीन, तात्या बोलतो आम्ही त्यांना, संगदीप केदारे. अंपायरचा इशारा वाईट बॉल. स्कोर वाढतंय. रॅपिड सायडनचं ऑब्जेक्शन घेतलाय. स्कोर वाढतंय 11. वाईट बॉल. अतिरिक्त रन 12. बॉल एकच झाला असेल अभि. 1 बॉल 11 की 12. 12. 1 बॉल 12. 1 बॉल 12. खूपच सुंदर असा चेंडू. कमबॅक बॉल इरफान द्वारा. क्विकर 1. दोन बॉल 12. 2 ओव्हरचा स्कोर नक्कीच झालेला आहे. 4 रनाचा एक्स्ट्रा रन आहे. कृष्णा लास्ट ओव्हर टाकण्यामध्ये त्यांचा खूपच मोठा एक्सपिरियन्स. त्यांना माहिती आहे ते बॅट्समॅनला रीड करतात. मोठा एक्सपिरियन्स आहे. बॅटिंगला आहे रॉबिन उर्फ भागानगरे. आणि अतिरेक धाव. ज्या गोष्टीची गरज नव्हती ते परत. रन रेटनी नक्कीच 13 रन झालेत. रोहन 2 बॉल रन मोजतो आम्ही. आणि टॅपचं नक्कीच. आणि 4. ज्या चौक्याची गरज होती रॉबिनला पूर्ण सकाळपासून कॉन्फिडन्स लेवल हाय करायला, कमिटी मेंबर बॉलचा नक्कीच शोध लावतायत आणि बॉल परत येत आहे. 3 बॉल 17 रन. 3 बॉल मी बॉल टू बॉल रन मोजतोय. 3 बॉल 17. तरी पण सुपर किंग्स हे शांत आहेत. आणि सुंदर असा क्षेत्ररक्षण. जीवाची पर्वा न करता कृष्णा नाडासन त्यांनी नक्कीच इरफानला होप दिलेला. तू बॉल टाक, मी हाय माग. आणि क्लासिक स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा नजारा दाखवत कृष्णा आणि टीम, आप्या आणि टीम. इरफाननी नक्कीच एक्स्ट्रा टाकले पण एका प्लेअरनी काय बोललं नाही. याला म्हणतात क्रिकेट. याला म्हणतात टीम. एकमेकांना सपोर्ट करणं. गुड बॉल. चांगलाच कमबॅक नक्कीच. 1 टू गो. अभि 1 टू गो. 1 बॉल टू गो. 19. स्कोर वाढतंय 19. याला म्हणतात क्रिकेट. त्याबद्दल बोलत होतो. आत्ताची पिढी एक एक्स्ट्रा टाकली ते शिवेगाळ्या करते पण त्यांना माहिती ते कमबॅक करू शकतात. त्यांच्याकडे मोठे मोठे नाव आहेत. कृष्णा बॅटिंगला आहे, आप्या बॅटिंगला आहे, भावेश आहे. आणि मी कसा विसरू शकतो, गणेश सुद्धा बॅटिंग. लास्ट बॉल खूपच सुंदर होता. ड्यू मुळे बॉल सटकतंय. 20 रन. 2 ओव्हरची समाप्तीनंतर स्कोर आहे 20. अभि जर चुकीचा असेल तर सांगा मला. 20 रन आहेत. 20 रन. या सगळ्या रोहन यांनी नोंद घ्यावी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 20 रन. आप्या तुम्ही सुद्धा नोंद घ्यावी. नंतर गाळगोट नको. कृष्णा 2 ओव्हर 20 रन. तुम्ही कुठलाही प्लेयर कधीही वापरू शकतात. त्याचा काही नियम नाहीये. पण ग्राउंड मध्ये 9 प्लेयर पाहिजे. तुम्ही कधी स्विच करू शकता. तुम्ही डायरेक्ट बाहेरून बॉलरला डायरेक्ट बॉलिंग टाकायला पण बोलू शकतात.
आप्या. ओहो चिटवा चिटवा बॉलर आप्या. 2 ओव्हर 1 बॉल 20 रन. छोटी धाव. सेमीफायनलचा अटीतटीचा सामना. जो कोण जाणार फायनल मध्ये याची नक्की लढत. पूर्ण दिवसाची मेहनत आणि एक आकर्षक चषक नक्कीच ते घरी घेण्यासाठी जी मजा येणार त्यासाठी ही धावपळ चालू आहे. आणि पहिला प्राइज जे असणार आहे ते आहे 12,000 आणि ते दुसरा प्राइज असणार आहे 10,000 रुपये. आणि आताच कमिटी मेंबरनी मला सांगितलंय पहिली प्राइज 11 आणि दुसरी प्राइज आहे 10,000. चुकीला दुरुस्ती. 11-10 ची लढत. खूपच चांगलं बॅटिंग करत आहे. मला सुद्धा आवडला जे अन्नू जे बॅटिंग करत आहेत. खरंच सेन्सिबल बॅटिंग करत आहेत. पहिल्या बॉल पासून खेळत आहेत. खूपच चांगली बॅटिंग. आणि आता बॅटिंगला आहेत रॉबिन ज्यांनी 1 4 मारलाय. त्यांना माहिती आहे की स्कोर किती महत्वाचा. एक रन किती महत्वाचा. अंपायरचा इशारा आणि इतर रिव्ह्यू घेतलाय. बाहेरून आत आलाय. आता रॉबिन बोलते पण डॉन बोलतोय नाही आणि रिव्ह्यू नाही घेतलाय. रिव्ह्यू ठेवलाय त्यांनी. स्कोर अभी स्कोर. बॉल 1 to go. कम बॅक आणि 4 आणि टॅप मारला असता तर 4 झाला गेला असता. आता आम्ही रिव्ह्यू मध्ये पाहिला ते वाईट बॉल होता. रॉबिन तुम्हाला सांगू इच्छितो तो रिव्ह्यू आम्ही बघितला ते वाईट बॉल होता. तुमचा निर्णय बरोबर होता. तीन ओव्हरची समाप्तीच्या नंतर स्कोर आहे 23 रन. व्हॉट अ कमबॅक. 3 रनाची ओव्हर टाकून टीमला कमबॅक दिलाय. याला म्हणतात कॅप्टन. याला म्हणतात आप्या. बॅटिंग मध्ये तर तोच नक्कीच बॅटिंग करतोच. तर आता बॉलिंग मध्ये सुद्धा जलवा दाखवलाय. पायाला दुखापत झाली तरी त्यांनी जीव लावलाय या मॅचला. कृष्णाने सुद्धा जीव लावलाय. ओहो हो. अग्रेशन दाखवायची काय गरज नव्हती. तर 23 रन ऑलरेडी झालेले. तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या 7 बॉल मध्ये फक्त 3 रन आले आहेत. मागच्या 7 बॉल मध्ये फक्त 3 रन आले आहेत. लेफ्टी बॅट्समॅन आलाय. कव्हर मागितलाय. कव्हर दिला पण आहे बॅट्समॅननी. ह्याला म्हणतात कोऑर्डिनेशन. रन चुरा लिया. खूपच सुंदर असा चेंडू टाकला होता पण क्षेत्ररक्षण मात्र चुकले आणि संकेत देवकुळे हे स्ट्राईकला आले आहेत. बघू त्यांचा एक्सपिरियन्स काय करताय टीम साठी. ओह व्हॉट अ चेक. दिस इज वाय वी कॉल संकेत देवकुळे. फुटवर्क. बाहेरून अंपायरला काय सांगू नका. आणि ॲग्नेल तुमचा पाय वरती घ्या रिक्वेस्ट करतो.
रुबन पॉल, तुषार देवकुळे, तिथं वंडी रन आहे. लास्ट मोमेंटला गाळगोट नको. अन्नू तुम्ही सुद्धा पविलियन मध्ये जावा, रिक्वेस्ट करतो. तुषार देवकुळे तुम्ही सुद्धा पविलियन मध्ये जावा. तिथं प्लेअर लागला आहेत, प्लेअरला डिस्टर्बन्स नको. ऑफ टर्न होता, ऑफ टर्न होता, कळला नाही, पण डेलिब्रेट आहे, काय रन भेटणार नाहीये. अभि माझा मित्र स्कोर सांग मला. स्कोर 26 रन, 4 बॉल 26 रन. आणि आमचे लाडके मित्र अक्षय, ज्यांनी आम्हाला खूपच मदत केली आहे, त्यांच्याशिवाय हा टुर्नामेंट नक्कीच पार पडला नसता. भाई याचा कर ना काय, याला समजाव ना कसं ताडी पितो. ह्या वय का ताडी प्यायचा, ताडी नको पिऊ. येडा होईल ताडी पिल्यानंतर, येडा होतो माणूस. चुतिया ताडी मुका, हा ताडी मुके. शिवाजीनगर का ताडीवाले इसको पहचानते. होली काय ताडी भारी यार, युट्यूब मध्ये येते, वर्ल्ड मध्ये फेमस होईल. चालू तेरे को बहुत दिन बाद टाइम मिलेगा बाहर बैठने के लिए. मेडिसिन आया, वो मेडिसिन लेने का देखा तुम भी. व्हाट इज नहीं नहीं, बहुत दिन बाद तेरे को टाइम मिला है ना इसके लिए. नहीं रे भाई, क्या दिख रहा, तू देख ले, मोबाइल चेक कर ले, इंस्टा चेक कर ले, फेसबुक चेक कर ले. वो सब डिलीट करने के बाद आ जाते हैं घर पे आते हैं यार. रुबन पॉल, तुम्ही काय करत नाही, फक्त फालतुगिरी करत आहे. तिथं प्लेयर लोकांना बाहेर काढा. समीर दादाला खूप टाइम लागेल बाहेर यायला. समीर दादा रिक्वेस्ट करतो. स्वामी लेवेननी खूपच बलाढ्य स्कोर इथं उभा केलेला आहे. रोहन आम्हाला सांगत होते आम्ही फक्त टाइमपासला खेळतोय, पण टाइमपास करता करता ज्यांनी ते टीम बनवली आणि ते आले सेमीफायनल मध्ये, आणि सेमीफायनल मध्ये एक बलाढ्य स्कोर 29. इथं चेस करणं खूपच मुश्किल आहे, पण आपल्यासारखा बॅट्समॅन आहे.
जा तिथून तुझ्या याची गाणं. पहिला चेंडू वाईड बॉल. डिक्लेअर डेली डेली 1 बॉल 1 रन. काय सांगितलं 1 बॉल 1 रन. वाईड बॉल. अरे यार कैमरे में आ रहा है पूरा यार. ये मान दुख रहा है. ओ विरजी 1 बॉल 2 रन. हे अजून एक स्पीकर लावले ना असेल. सामान जमा होईल. जोपर्यंत आप्या ग्राउंड मध्ये आहे. 3 बॉल 3 रन. 3 बॉल 3 रन. ओ हो हो, हे काय झालं, हे काय टाकलेला आणि हे वाईड बॉल. खालीच आहे, खाली. तीन बॉल 4 रन. परत एकदा वाईड बॉल. अरे मान दुखत असेल तुझी. मान दुखत असेल. आग बिक पे जाएगा लवड़े वो चूसते गिरे. सॉरी भाई बोल. सॉरी भाई बोल. डॉन म्हणतात. डॉनचे पूर्ण 3 बॉल 5 रन. डॉनचा पूर्ण पुच्छा झाला. अभी 4 बॉल 6 रन झाले आहेत का? 4 बॉल 6 रन. पाच बॉल 7 रन. 5 बॉल 7 रन. जो आयुष आतापर्यंत खूपच चांगली गोलंदाजी करत होता, या मॅच मध्ये जरा दिशाहीन गोलंदाजी नक्कीच झाली आहे, पण त्यांनी कमबॅक सुद्धा केला आहे. बघू लास्ट बॉल कसा टाकतोय आपल्या टीम साठी. वाईड बॉल. सेमीफायनल आहे आणि साजिद भाई फायनलला गेलेले आहेत. आणि गच्चा क्षेत्ररक्षण नक्की झाला आहे. ते रनआउटची संधी होती, विकेट होता, इरफानचा विकेट नक्की भेटला असता, पण ही जोडी सलामी जोडीनी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 9 रन. आता 18 बॉल फक्त 20 रनाची आवश्यकता. कंपल्सरी चेस. आता रन रेट गेला खड्ड्यात. आता आहे कंपल्सरी चेस नॉकआउट. आपले रीलचे स्टार बॅकबोन यांना फॉलो करा इंस्टाग्राम मध्ये, खूपच छान रील बनवतात.
जास्तीत जास्त प्रेम द्या त्यांना. रॉबिन दुसरा ओव्हर घेऊन आले त्यांच्या टीमसाठी. कुत्ते दे बच्चे कॅमेरे चालले तू. हो हो काय समजला होता. हा बॉल साजिद मला बोला, हा बॉल मला भेटला असता तर 2 चौके मारले असते. या बॉलला 18 रन चपाती मारला असता आणि जिलेबी दिली असती. वन डी प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक रन इम्पॉर्टंट आहे. चांगली गोलंदाजी करत आहेत रॉबिन. मागचा बॉल जरा बॅकफुट साठी होता आणि हा बॉल जरा डोकं लावून पुढे टाकता लेग ब्रेक केला. याला म्हणतात अनुभव. माझ्याकडे काय बघतोय मी, काय करणार तुला. खूपच छान फिल्डिंग सजवली आहे रॉबिन यांनी. त्यांना माहिती आहे जोपर्यंत ते आपल्याला नॉन स्ट्राईक मध्ये ठेवणार. कानात मारू दे ना एकदा. आणि चांगला शॉट आणि आउट आणि आउट. सलामी जोडी तुटली आहे इथं. कोणतरी कॉमेंट्री करा चांगली. प्रोफेशनल सर काय नाही. हेलो. और ये रन आउट हो गए अप्या. और बहुत ही अच्छी फील्डिंग की संकेत शेख ने. और बहुत ही अच्छी बॉलिंग डाल रहे रॉबिन पठान. और रॉबिन अपने फील्डरों से डिस्कस करते हुए. ये रन कितना हुआ. स्कोर बोर्ड किधर है. स्कोर बोर्ड को प्लीज यहाँ पे लाया जाए. और नेक्स्ट बैट्समैन आए गन्नू और उनका रॉबिन का सामना करेंगे गन्नू. सारे फील्डरों को डिस्कस करते हुए कि बॉल ना छोड़ा जाए. एक एक रन बहुत ही जरूरी है टीम के लिए. नको रे असं काय करू नका तुम्ही प्लीज. रॉबिन ने काफी अच्छी बॉलिंग डाली और रॉबिन अपनी अगली बॉल के लिए फिर से तैयार है. और गन्या उनका सामना करेंगे. और रॉबिन अपनी अगली गेंद लेके. और ये बहुत ही अच्छा से वन ट्रियर और ये रन भागते हुए और ये एक और रन पूरे हो गए कंप्लीट. काफी अच्छा रन लिया उन्होंने. एक रन कंप्लीट किया. काफी अच्छा अभी एम्पायर का डिसीजन या वनडी दिया गया है. काफी अच्छा शॉट मार के नाडा ने रन कंप्लीट किया. और रॉबिन की काफी अच्छी बॉल और एम्पायर का इशारा 1 टू गो. और रॉबिन की लास्ट बॉल है और 1 टू गो है. और रॉबिन की नेक्स्ट बॉल. दादा या ना दादा या प्लीज दादा तुम्ही या.
और सतीश दादा यहाँ पे आते हुए, सतीश दादा का किधर है रोहन, किधर रोहन को बुलाओ, कार्यकर्ता रोहन है आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री सतीशभाई सीताराम पवार यांचं आजच्या YPL सीझन 2 या सामन्याकरता आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तसेच मंडळाचे प्रशांत हेबरेकर व साजिद शेख यांना विनंती करतो ए मॅच मध्ये राहा, थांब. और 1 टू गो. रॉबिन अपनी अगली बॉल लेके आते हुए गणेश उनका सामना करेंगे. रॉबिन अपनी लास्ट बॉल के लिए तैयार, और रॉबिन ने काफी अच्छे डाला. और वाइट बॉल, एम्पर का वाइट का इशारा, क्योंकि लेग साइड पे जाने पे एम्पर वाइट का दोनों हाथ उठा के बगल की खुशबू देते हुए. और रॉबिन फील्डिंग चेंज करते हुए. रॉबिन अपनी लास्ट बॉल 1 टू गो है. रॉबिन अपनी अगली बॉल लेके गणेश उनका सामना करेंगे. और रॉबिन अपनी बॉल डालते हुए, रॉबिन अच्छी बॉल डाले और ये बॉल क्लीन बॉल हो गए. गणेश, सॉरी गणेश, आप क्लीन बॉल हो गए. ज्या पद्धतीने रवी भागानगरे गोलंदाजी करतात हा त्यांचा अनुभव आज आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहे. स्वामी 11 करता ज्या पद्धतीने रवी भागानगरे यांनी पूर्ण टीम तंबू मध्ये मागे धाडली आहे. रॉबिन ने काफी अच्छी बॉल डाली. गनु को वो बॉल शायद समझ में नहीं आई, शायद वो गुगली बॉल थी. और मैच काफी रोमांच बढ़ता हुआ. अगले बैट्समैन आते हुए भावेश खान भावेश खान अगले बैट्समैन. और नेक्स्ट बॉलर डॉन लिवलंय का डॉग लिहिला का कळत नाही मला. डॉन. और नेक्स्ट बॉल डाउन डालते हुए नाडा उसका सामना करेगा. और ये अच्छा शॉट, और एक रन दिया और एक रन आउट हो सकते थे. काफी अच्छा, और ये दोनों बाइस में 4 रन. टोटल टीम को 5 रन मिलेंगे. काफी अच्छी बॉल थी और मिस फील्डिंग के वजह से 5 रन. काफी अच्छी बॉल डाली गई थी और मिस फील्डिंग की वजह से 5 रन मिल गए. और रन रेट में किसका टीम का नाम क्या है? टीम का पिंक 11 और ग्रीन 11. काफी अच्छी बॉल डाली थी अन्नू ने उनके अनुभव के हिसाब से, पर 1 रन के बजाय 5 रन हो गए. अन्नू अपनी अगली बॉल लेके भावेश उनका सामना करेगा. काफी अच्छी बॉल, और ये वाइट. ओ, हैम्पर का डिसीजन वाइट. काफी अच्छी बॉल डाली थी पर वो भावेश ने अच्छा खासा जज करके बॉल को वाइट में कर दिया. और अगली बॉल लेके भावेश डॉन, और ये अच्छी बॉल डालते हुए और ये वन टप मारते और ये 1 रन कंप्लीट करते हुए रन आउट. और भावेश पठान रन आउट हो गए. काफी अच्छा मैच का रोमांच बढ़ता हुआ, मैच काफी क्लोज आता हुआ. फील्डिंग काफी अच्छी, सारे के सारे चीता जैसे फुर्तीले फील्डर खड़े हैं. और अगले फलंदाज हमारे संगदीप कालू. कितना बॉल कितना चाहिए? स्कोर बोर्ड किती बॉल किती पाहिजे? 10 बॉल 10 बॉल 11 रनों की जरूरत पिंक 11 को.
और अनु अपनी डॉन अपनी अगली गेंद लेके आते हैं कृष्णा नाडासन को, और ये बॉल डाले और ये काफी अच्छी, और ये वाइड का डिसीजन हैम्पर का, ये वाइड बॉल, ये फिर से इनको ये गेंद डालनी पड़ेगी। और 10 गेंदों में 10 रन। डॉन अपनी अगली बॉल लेके कृष्णा नाडासन को सामने, और ये अच्छा चॉप किया, और ये अच्छा से अच्छी फील्डिंग करते हुए अपनी टीम के लिए 1 रन बचाया उन्होंने। ये रन आगे काम जरूर आएगा उनके। कृष्णा नाडासन डॉन की अगली बॉल का सामना करते हुए, और ये काफी अच्छी बॉल, और ये एक सिंगल निकालने की जरूरत, और ये अच्छा काफी अच्छा शॉट, और 1 रन कंप्लीट कर चुके। वर्ती बॉल है विष्णु तंबी 11। 8 गेंदों में 9 रनों की आवश्यकता। डॉन का सामना करेंगे कालू। काफी दिनों के बाद, काफी सालों के बाद एक बार फिर से हमारे स्टार खिलाड़ी, और अनु ने अच्छा बॉल डाले, और कालू ने अच्छा सिंगल निकाला, और ये 1 रन वनडी दे के काफी अच्छा शॉट मारा था कालू ने, और ये 1 रन मिल गए उनको। डॉन की 7 बॉलों में 8 रन की आवश्यकता। मैच काफी रोमांच भरा, और डॉन अपनी अगली बॉल के लिए, और संगदीप केदारीन का सामना करेंगे, और अनु ने अगली बॉल, ओ ऑल आउट। अनु अपनी लास्ट बॉल, और एक काफी अच्छी बॉल डाली, ओ व्हाट ए गुड डिलीवरी, व्हाट ए गुड कीपिंग, काफी अच्छी कीपिंग की। और 6 बॉलों में 8 रन की आवश्यकता। 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता। मैच अपने रोमांच की तरफ बढ़ता हुआ। पिंक 11 को, कल टीम का नाम तो बताओ, पिंक 11 बोल। अगला बॉलर, 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता, और लास्ट ओवर डालने के लिए आयुष, उनका सामना करेंगे कृष्णा नाडासन, जो काफी सीनियर खिलाड़ी है और काफी अच्छा खेलते हैं। 6 गेंदों में 8 रनों की आवश्यकता। मैच अपने रोमांच पे, 10,000 पब्लिक से ग्राउंड भरा हुआ घचाघच। अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल रिव्ह्यू घेण्यासाठी आयुष नक्कीच उत्साह होते, पण रॉबिन टीमचे उपकप्तान त्यांनी सांगितलं रिव्ह्यू नाही घ्यायचा, त्यांच्याकडे एक रिव्ह्यू शिल्लक आहे, आणि आयुषला रॅपिड सॅडमची नक्कीच इथं वॉर्निंग दिली आहे। अटीतटीचा सामना झाला आहे इथं, आणि ओव्हर चेंज, समीकरण बदलतंय। 6 बॉल 7 रन, अभी 6 बॉल 7 रन। रॉबिन स्वतः आता आले, त्यांना फेस करतील कृष्णा नाडासन। मी पण केलेलं आहे। एक बॉल पण नाही पडलाय तर बॉलिंग चेंज करू शकतो। एक बॉल पडला नाहीये, बॉल काउंट नाहीये। याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये चेंज केलेला, याच्या पहिल्याच्या सामन्यामध्ये केलेला, याच्या पहिल्याच्या सामन्यात सुद्धा मध्ये केलेला। समीकरण बदलतोय। 6 बॉल 7 रन, अटीतटीचा सामना। कोण जिंकेल, कोण फायनल मध्ये जाईल, कोण रायझिंग स्टार बरोबर फायनल खेळेल। पूर्ण वर्षामध्ये एक संधी भेटते, या संधीसाठी आपण वर्षभर वाट बघत असतो, आणि त्या संधीचा सोना करायचा आहे की नाही। कृष्णा नाडासन ऑन स्ट्राइक, बॉलिंग करतील रॉबिन उर्फ बागा नगरे। बघू आपल्या संघासाठी काय करत आहेत। ओ हो 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 हो, याला म्हणतात रॉबिन, याला म्हणतात रॉबिन। आणि इथं आउट दिलेला आहे, कृष्णा नाडासन आउट। त्यांचा लक्ष होता
आणि आयुष यांनी तो बॉल कलेक्ट केला आणि स्टंपला लावला. अंपायरचा डिसिजन आउट. संगदीप केदारे स्ट्राईक मध्ये आहेत. याची काय गरज नव्हती पण ते पळाले आणि आउट. समीकरण आता बदलतोय. 5 बॉल रन किती हवेत? 5 बॉल 7 रन. 6 रन 7 रन. 5 बॉल 7 रन. डॉट बॉल होता. अंपायर चेक मानला जाईल की नाही? चेक नाही आहे. ओ हो हो, रॉबिन आपल्या टीम साठी जादूगर साबित होत आहे. त्यांचा निर्णय होता आयुषचं बॉलिंग काढून स्वतः बॉलिंगला येणं आणि हे निर्णय स्वामी 11 साठी सोन्याची संधी. संकेत पगारे स्ट्राईकला. हार्दिकला स्ट्राईक भेटलं तर हार्दिक काय नक्की करू शकतो आपल्या टीमसाठी. स्ट्राईक रोटेट झाली तर हार्दिक नक्की आपल्या टीमसाठी काय करू शकतो. समीकरण आता आहे 4 बॉल 7 रन. बघू कोण जिंकताय ही सेमीफायनल यंग इंडियन प्रीमियर लीग सीझन 2. अंपायरचा डिसिजन व्हाईट बॉल. आताचा आहे समीकरण 4 बॉल 6 रन. 1 चौक्याची मॅच किंवा 2 वाईडची मॅच. बघू कोणती टीम पेशन्स लेवल ठेवते. कॉमेंट्री लेवल मी बदलाव. आता आपण करू इंग्लिश कॉमेंट्री. 4 बॉल 6 रन्स. लेट्स सी हू विन्स दिस मॅच. Keeping patience at the last moment shows a real caliber of a team and a cricketer. Let's see who keeps the patience and take their team to the final. आणि टॅपचा नजारा आणि येता आउट. चांगला टॅप नक्कीच मारलेला पण हा मैदान असा आहे इथं कॅरम लागून येतो. इथं कॅरम लागून 4ही जातो. इथं कॅरम चांगला बॅट्समन आउट सुद्धा होतो. 3 बॉल 6 रन. 3 बॉल 6 रन. 1 चौक्याची मॅच. हार्दिक 3 बॉल 6 रन. या वर्षाचे नवीन ओनर मोन्या. तुम्हाला सांगू इच्छितो 15 दिवस अगोदर प्रशांत हेब्रेकर यांनी मला एक कॉल केलेला आणि सांगितलं आपल्याला YPL ठेवायचे आहेत. आणि त्याच दिवशी आपल्याला 4 ओनर भेटले होते. ते होते प्रशांत हेब्रेकर, बंटी गिरी, रुबन पॉल आणि रोहन अवघडे. हे लगेच रेडी झाले. त्यांचा जितके आभार मानू तिथं कमी. त्याच्यानंतर आम्हाला एक ओनरची कमी होती ते झाले आमचे मोन्या. आणि टॅप मारला आहे. 1 रन काढला आहे. आणि त्यानुसार या YPL ची तयारी चालू झाली. ओनर जमा झाले. कमिटी तयार झाली. कमिटीवाल्यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली. यंग इंडियनच्या प्रत्येक पोरांनी या सणासाठी. सण म्हणजे यंग इंडियन प्रीमियर लीग. ते आले आणि हा सण साजरा होतोय प्रत्येक वर्षी. वर्ष दुसरा. आणि तेवढाच हातभर अनिल सावरे, सतीश भाई यांनी दिला. प्रशांत हेब्रेकरनी पहिलाच कॉल केला मला आणि सांगितलं तू टेन्शन नको, तू कर पुढे, मी आहे तुझ्या मागे. आणि आम्हाला माहित होता असा काय प्रोग्राम आम्ही घेणार. सतीश भाईचा आमचा हात आमच्यावरती नेहमीच असतो आणि आम्ही सुद्धा सांगतो आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागे दरवर्षी आहेत. प्रत्येक प्रोग्रामला असणार हे सुद्धा. आणि समीकरण बदलतोय. 1 बॉल 4. हार्दिक शिंदे काय आपल्या टीम साठी करू शकतो का?
तुम्ही काही सांगू नका. तिथं रॉबिनच्या हातात बॉल आहे, तो करेल संधीचा सोना. त्यांनी या मॅच मध्ये तुम्हाला परत कमबॅक केली आहे. याला बोलतात अनुभव. आणि कुठलेही प्लेयर आतमध्ये येणार नाही याची नोंद घ्यावी. अंपायरची डिसिजन साठी वाट बघायचं आहे सगळ्यांना. एकदा डिसिजन झाला, तुम्ही नाचा, तुम्ही काही करा. 1 बॉल 4 रन. आणि स्वामी 11 YPL सीझन 2 चे दुसरे फायनलिस्ट आम्हाला भेटले आहेत. आता होणारा सामना आहे रायझिंग स्टार वर्सेस स्वामी 11, द फायनल ऑफ सीझन 2. आम्हाला आमचा फायनलिस्ट भेटला आहे. रिक्वेस्ट करतो रोहन अवघडे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सांगा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, स्कोरर, मॅन ऑफ द मॅच. प्रशांत हेबरेकर आणि रोहन अवघडे यांना